बेटा मोबाइल पर देखता था पॉर्न तो पिता ने कर दी हत्या। पिता ने शव को नाले में फेंक दिया। पुलिस ने किया गिरफ्तार। महाराष्ट्र के सोलापुर जिले में एक पिता को अपने 14 वर्षीय बेटे को जहर देकर मारने के आरोप में गिरफ्तार किया गया है। इतना ही नहीं, पिता ने गुस्से में आकर शव को नाले में फेंक दिया था। पुलिस का कहना है कि शख्स ने अपने बेटे को इसलिए मार दिया क्योंकि वह अपने फोन पर पॉर्न फिल्में देखता था और उसके स्कूल से लगातार शिकायतें मिल रही थी, इसलिए उसने कोल्ड ड्रिंक में जहर मिलाकर बेटे को पिला दिया। पुलिस ने कहा कि आरोपी की पहचान विजय बट्टू के रूप में हुई है, जो दर्जी का काम करता है और सोलापुर शहर में अपनी पत्नी और 2 बच्चों के साथ रहता था। खबर है कि पिता को बेटे के स्कूल में लड़कियों को छेड़ने की भी शिकायत मिली थी। पुलिस की माने तो हत्या की ये वारदात बीते महीने रची गई, जहां बेटे को जहर दिया गया। उस व्यक्ति ने शुरू में ही अपने 14 वर्षीय बेटे विशाल की हत्या के बाद अपनी पत्नी के साथ साथ पुलिस से भी छुपाई थी। 13 जनवरी को विजय और उनकी पत्नी अपने बेटे की गुमशुदगी की शिकायत दर्ज कराने के लिए पुलिस स्टेशन गए। उनकी शिकायत के आधार पर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी। कुछ दिनों बाद पुलिस को लड़के का शव दंपति के घर के पास एक नाले में मिला। पोस्टमार्टम रिपोर्ट से पता चला कि विशाल के शरीर के अंदर सोडियम नाइट्रेट नामक जहर पाया गया था। इसके बाद पुलिस ने हत्या का मामला दर्ज किया और विजय के परिवार और पड़ोसी से पूछताछ शुरू की। पूछताछ के दौरान पुलिस को विजय द्वारा दी गई जानकारी में सच्चाई नजर नहीं आई। जब पुलिस अपनी जांच जारी रख रही थी, 28 जनवरी को विजय ने अपनी पत्नी के सामने अपने बेटे की हत्या करने की बात कबूल कर ली। विजय ने कहा कि उन्हें स्कूल से विशाल द्वारा अन्य छात्रों को परेशान करने और पढ़ाई पर ध्यान न देने की कई शिकायतें मिल रही थीं। विजय अपने बेटे के बारे में स्कूल से लगातार शिकायतें मिलने से बहुत परेशान था। विजय घर में विशाल के व्यवहार और उसकी एडल्ट फिल्मों की लत से भी नाखुश था। 13 जनवरी की सुबह विजय अपने बेटे को अपनी बाइक पर ले गया और उसे सोडियम नाइट्रेट मिला हुआ शीतल पेय पीने को दिया। जब विशाल बेहोश हो गया तो विजय ने उसके शव को घर के पास एक नाले में फेंक दिया। इसके बाद विजय की पत्नी कीर्ति ने पुलिस को अपने पति के कबूलनामे की जानकारी दी। पुलिस ने विजय को गिरफ्तार कर लिया और 29 जनवरी को मजिस्ट्रेट की अदालत में पेश किया। अदालत ने उसे 2 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया और मामले की गंभीरता को देखते हुए बड़े ही बारीकी से मामले की जांच कर रहा है। महाराष्ट्र के सोलापुर से पुलिस महानगर के लिए उमेश तपासे की रिपोर्ट। दिनांक 13/1/2024 रोजी घोंगडे वस्ती सोलापूर गडबोळी पोलीस ठाणे हद्दीतील मुलगा आहे विशाल विजय बट्टू, 14 वर्षाचा मुलगा आहे। तो मिसिंग झाल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार आलेली होती घरात संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान। त्यानंतर त्याचा नातेवाईक आहेत, आई वडील आणि इतर नातेवाईक यांनी शोध घेत होते। त्याचा शोध घेऊन ते 11 सव्वा 11च्या दरम्यान रात्री पोलीस ठाणे येथे आले असताना तक्रार देण्यासाठी। त्याचवेळी पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झालेली होती की तुळजापूर रोड इथे फुटपाथला हायवेच्या बाजूला फुटपाथला लागून एक 14 वर्षाच्या मुलाचं बॉडी मिळालेली आहे। त्यावरून सदर नातेवाईकांना त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय केला असता तो मुलगा त्यांचाच असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर सदर बाबत पोलीस ठाण्यामध्ये EDR नंबर 14/2024 प्रमाणे दाखल करण्यात आलेलं होतं। त्याचा तपास चालू असताना घातपातच असावा अशी शंका पहिल्यापासूनच पोलिसांना होती, तर त्या दृष्टीने तपास देखील चालू होता। तपासादरम्यान आरोपी जो आहे आम्ही आता अटक केलेला त्या मुलाचे वडील, त्याचा थोडं वागण्यातील बदल जे होते ते थोडं जाणवत होते। त्यानंतर त्याला अधिक विश्वासात घेतला आम्ही, घरच्यांच्याकडून पण माहिती घेतली, बाहेरकडून पण गुप्तपणे माहिती घेण्याचं चालू होतं। माहिती घेतली असता आरोपीला आम्ही त्याच्या नातेवाईकासमक्ष विचारणा केली। नंतर पोलीस स्टेशनला स्वतंत्रपणे चौकशी केली, तर त्यावेळी आरोपीने कबुली दिलेला आहे की ते त्याचं वडील जे होते विजय बट्टू म्हणून आहेत, तर वडिलांनीच त्याला मारलेलं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे। कारण असं होतं की मुलगा जो आहे तो शाळेमध्ये त्याचा परफॉर्मन्स जो होता तो एकदम लो होता, म्हणजे मार्क्स त्याचे कंटिन्युअस असे मार्क्स त्याचे कमी होते। त्यानंतर शाळेमध्ये तक्रारी खूप येत होत्या त्याच्या, जसं मुलींच्या खोड्या वगैरे काढला असं 1-2 वेळा प्रकार झालेला होता। त्यानंतर घरी पण तो क्लासेसमध्ये पण त्याच्या तक्रारी येत होत्या, घरी सारखं भांडण करणं, लहान बहिणीशी भांडण करणं। परत असंही आहे की तो ब्लू फिल्म देखील पाहत होता असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे। ह्या गोष्टीबाबत त्याच्या वडिलांनी त्याला खूप वेळा समजावून सांगितलेलं होतं, असं वागू नको, हे करू नको, परंतु त्यांनी काही त्याचं ऐकलं नाही किंवा त्याच्या वागण्यात सुधारणा झालेली नाही। त्यामुळे त्याच्या वडिलांनी जे आहे सोडियम नायट्रेट नावाचं एक रसायन आहे, ते रसायन जे आहे ते त्याला थम्सअपमधून पाजून 13 तारखेला त्याला तिथं घेऊन जाऊन त्याला पाजलेलं आहे थम्सअपमधून, आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती उघड झाली। त्यावरून त्या मुलाची आई जी आहे कीर्ती विजय बट्टू,
यांनी तक्रार दिलेली आहे सदरबाबत. तक्रार दिल्यानंतर आमच्याकडे 32/2024 कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. आता आरोपीला आम्ही अटक केलेली आहे त्याच दिवशी आणि त्याला रिमांडसाठी हजर केले असता 2 दिवस रिमांड मिळालेला आहे. उर्वरित अजून तपास चालू आहे.